झालेला माल किती आहे, कोणाच्या समक्ष तो खाली झाला आणि त्याच्यावरती 4 तिथल्या नगरसेवकांच्या ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांच्या 2 जणांच्या सह्या आणि इतर नागरिकांच्या सह्या. अशा प्रकारचं जर आपण काम ठेवलं तर आपल्याला कोणी ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला विचारायला येत नाही. मी त्या काळामध्ये तो हिशोब दर आठवड्याला आमची मिटिंग व्हायची सोमवारी, एक चावडीत हिशोब जाहीर केला जायचा, दुसरा पंचायतीमध्ये हिशोब जाहीर केला, तिसरा वाचनालयापाशी दर आठवड्याला खर्चाचे हिशोब त्या ठिकाणी सादर करतो. आता जर तुम्हाला शासनाचा फंड आहे, त्यावेळेला आम्हाला शासनाचा फंड नव्हता, स्वतः फंड जमवायचा आणि कार्य करायचं म्हणून आम्ही ते जाहीर करत होतो. आता तुमच्याकडे सीओ असतात, बाकीचे अधिकारी भरपूर असतात, त्याची छाननी होते, चालले का व्यवस्थित चालले का नाही हे बघतात. परंतु आता तुम्हाला चांगले मार्ग निघालेले आहेत. या मार्गाचा सदुपयोग आपण डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक वार्डामध्ये ज्या ज्या विकासाच्या सोयी होतील त्याला कुणीही आडवं पडता कामा नये. त्यांनी मदत करत जावी. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सगळ्यांचीही मदत घ्यावी. किंवा माझ्या भागात मी सक्षम म्हणून मीच करील असं कुणी समजायचं काय कारण नाही. अनेकांच्या मदतीशिवाय आपल्या कार्याला सिद्धी येत नाही. अशा माध्यमातून आपण कार्य करत राहावं एवढी नवीन नगरसेवकांना उपनगराध्यक्ष सूचना करतो मी. कारण की बरेचसे नगरसेवक आता मागच्या महिन्यामध्ये निवडून आलेले आहेत. आता माझे शेजारी आवटे म्हणून त्यांच्या धर्मपती निवडून आले, मलाही माहिती नव्हतं. मी आज पाहिले त्यांना, म्हटलं तुम्ही कुठून निवडून आलात? ते म्हणले मी कारभारी आवट्यांचा मुलगा. त्या आवट्यांना त्या काळामध्ये मी जागा दिली तिथं, म्हणून त्यांनी दुकान एक 50 फूट पुढे वाढवू शकलं. आता ही तरुण पिढी डोळ्यापुढे आल्याशिवाय समजत नाही. आणि अशा माध्यमातून माझ्या त्या काळातल्या मदतीमध्ये अनेकांना मदत केली. कोणाच्याही संदर्भामध्ये आम्ही आडवं पडलो नाही. आपला मदतीचा हात पुढे असावा एवढंच नगरसेवकांना मी सूचना करून विश्वकर्मा जयंतीच्या माध्यमातून आपण सर्व ज्ञाती बांधव मोठ्या हुरूपीने आणि आनंदाने आणि उत्साहाने, संतोष पत्रकार गाडेकर सातत्याने या ठिकाणी आपल्याला मदतीला असतात. 5 फुटावर त्यांचं घर आहे, काही अडलं तरी आपण त्यांची मदत घेतो आणि तेही करत राहतात. त्यांचे वडील रामदास गाडेकर यांना मी या ठिकाणी गाड्यावरती जागा दिली. अति काकुलतेला आले होते, म्हणजे बापू तुम्ही आम्हाला जागा दिली तर मी 1 रुपयाची सुद्धा जागा विकत घेऊ शकत नाही. दिलं त्यांनी जागा, घर बांधलं, चांगलं झालं, पोरं कामाला लागली, घरचा कुटुंबाचा व्यवहार सुधारला. परंतु बॅडलक ते अल्पकाळामध्ये करोनाच्या काळामध्ये गेले. त्याला नाईलाज देशावरती संकट कोसळलं होतं. त्या संकटामध्ये ते परमेश्वराच्या चरणी विलीन झाले. मी एवढ्याच बाबीचा उल्लेख करून या आपल्या चांगल्या चाललेल्या विश्वकर्मा जयंतीच्या माध्यमातून सर्व ज्ञाती बांधवांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपली चांगली चाललेली पद्धत भिशीची आम्हाला मान्य आहे, आवडते. महिलांना, अनेक महिलांना, आता काही काळापूर्वी काही महिलांनी त्याचं सोनं केलं, अशा अर्थानं सोनं केलं की त्या काळामध्ये 25-30 हजार रुपये तोळा सोनं होतं. भिशीच्या माध्यमातून पैसे उचलले, 1-1 तोळ्याच्या घरामध्येही दागिना कमावला, दागिन्याच्या माध्यमातून घरात सुबत्ता आली. अशा पद्धतीचा आपला भिशीचा उपक्रम फार स्तुत्य आणि चांगला आहे. याच्याबद्दल एक आनंद वाटतो. अशा एकीच्या भावना आपल्या सर्वांनी जपाव्यात एवढीच सूचना करून या ठिकाणी थांबतो आणि माझे विचार बंद करतो. रामकृष्ण हरी.